अध्यक्ष महोदय, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मधील अर्बन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्समध्ये ट्रान्सपरन्सी, लीगल प्रोसेस आणि प्लॅनिंग डिसिप्लिन यांचा स्पष्ट अभाव जाणवत आहे. याचे ठळक उदाहरण म्हणजे कुर्ला 2 गावातील CTS नंबर 751 या भूखंडावरील डेव्हलपमेंट प्रपोजल्स. या भूखंडासाठी पूर्वीपासून एक अप्रूव्ड लेआउट अस्तित्वात आहे, पण याकडे दुर्लक्ष करून नव्याने इंडिपेंडंट प्रपोजल्सला मंजुरी देण्यात आली आहे. ही गोष्ट केवळ नियमांचे उल्लंघन करणारी नाही, तर प्रोपेबल मिसयूज आणि इरेग्युलर डेव्हलपमेंटला प्रोत्साहन देणारी आहे. ओरिजिनल लेआउट फाईलमध्ये DCPR 1991 अंतर्गत स्पष्ट टर्म्स अँड कंडिशन नमूद केला होता, पण नवीन प्रपोजल्सला DCPR 2034 मध्ये मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये ओरिजिनल अप्रूव्हलला कुठेही रेफरन्स दिलेला नाही. यामुळे रोड सेटबॅक ट्रान्सफर न केले जाणे, प्रो रेटा चार्जेसच्या टाळाटाळीने अवॉइड केलं जाणे आणि अनऑथोराइज्ड FSI युसेज अशा गंभीर व्हायलेशन आढळून आल्या आहे. त्यामुळे BMCच्या रेव्हेन्यूला नुकसान झालं आहे आणि पब्लिक इंटरेस्टला धक्का बसला आहे. विशेष म्हणजे रोड सेटबॅक खाली येणाऱ्या टॉलरेटेड स्ट्रक्चर्सला एलवॉर्डने स्वतः त्यांचे रिहॅबिलिटेशनचे जबाबदारी घेतले. मालकांना ही जबाबदारी होती, पण त्यांनी ते रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली नाही. इतकंच नाही तर ओरिजिनल टेनंट्सला डावलून केवळ लँड ओनर्सला प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्सचा फ्लॅट देण्यात आले आहे. ही बाब इल्लीगल असून पब्लिक फंड्सचा मिसयूज पण आहे. या सगळ्या प्रकारामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्सेस, प्लॅनिंग रूल्सनं उल्लंघन आणि पोटेन्शियल फायनान्शियल लॉसेस पण अधोरेखित होत आहे. म्हणून या प्रकरणी बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट्स ईस्टर्न सबर्ब्स आणि एल वॉर्ड ऑफिस यांच्या विरुद्ध एक डिटेल्ड इन्क्वायरी तातडीने केली जावी. दोषी अधिकाऱ्यांवर डिसिप्लिनरी ॲक्शन्स किंवा क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू करण्यात याव्या. तसेच आयुक्त स्तरीय एक अर्जंट मीटिंग बोलावून करेक्टिव्ह मेजर्स निश्चित करावे आणि त्यांची इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन व्हावे, जेणेकरून फ्युचर अर्बन डेव्हलपमेंटमध्ये ट्रान्सपरन्सी, DCPR बेस्ड अप्रोच आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अकाउंटेबिलिटी सुनिश्चित केली जाईल. धन्यवाद.